नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा मशाल मोर्चा सुरू झालाय। आमदार सतेज पाटील आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा सुरू आहे। शाहू समाधी स्थळापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काँग्रेसचा हा मशाल मोर्चा निघालाय। ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मशाल मोर्चा सुरू आहे। नेमकी काय परिस्थिती आहे तिथली जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, बरोबर आहे, गेल्या अनेक दिवसांपासून जे सातत्याने अशा पद्धतीचे प्रकार घडतात आणि म्हणूनच हा संताप जो आहे तो कोल्हापुरात देखील आता उमटलेला आहे। आणि कोल्हापुरातल्या छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकापासून काँग्रेसनं हा मशाल आणि कॅन्डल मार्च काढलेला आहे। आपण माझ्या मागे ही सगळी दृश्य पाहतोय। कोल्हापुरातल्या प्रमुख मार्गावरून हा मशाल मोर्चा जो आहे तो निघालेला आहे, कॅन्डल मार्च जो आहे तो निघालेला आहे। आमदार सतेज पाटील असू देत आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असू देत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच हा मोर्चा जो आहे तो सुरुवात झालेली आहे। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण जे आहे ते सहभागी झालेले आहेत। अर्थातच नीट परीक्षा देणारे तरुण देखील काही यामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्या सगळ्यांच्याकडून घोषणाबाजी आहे ती तीव्र या ठिकाणी दिसते आणि सगळ्यांच्या घोषणेतून एकच सिद्ध त्या ठिकाणी होते दिसतंय, ते म्हणजे अशा पद्धतीनं जर पेपर फुटत असतील तर या सगळ्याला जबाबदार सरकार आहे आणि देशाचे शिक्षण मंत्री त्यांनी या संदर्भातली खरं तर माफी मागितली पाहिजे। शिवाय त्यांनी या संदर्भात खरं तर राजीनामा देखील दिला पाहिजे, अशी सगळ्यांची भूमिका आता पाहायला मिळते। आणि अर्थातच हा मोर्चा जो आहे तो कोल्हापुरात या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि तो काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जाऊन पोहोचणार आहे आणि त्यानंतर या मोर्चाची समाप्ती होणार आहे। मात्र या मोर्चाच्या माध्यमातून सगळ्यांनीच शिक्षण मंत्र्यांचा जो आहे तो या ठिकाणी राजीनामा मागितलेला आहे आणि या मोर्चानंतर कशा पद्धतीने आता पुढच्या काळात या सगळ्या परीक्षा होणार आहेत आणि यांची मागणी जी आहे ती मोर्चामध्ये केल्यात आलेली आहे ती देखील मागणी मान्य होते काय हे पाहणं गरजेचं आहे। नक्कीच शेखर, या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। संगणक आधारित नीट परीक्षेच्या अर्जावर तातडीच्या सुनावणीला नकार देण्यात आलाय। नवीन अर्जावर तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। 21 जूनला होणारी नीट परीक्षा संगणक आधारित स्वरूपात घेण्याची मागणी करण्यात आली होती। याचिका तातडीनं ऐकण्यास सुप्रीम कोर्टानं आता नकार दिलाय आणि या प्रकरणातील मुख्य याचिकेसोबतच या अर्जावर सुनावणी घेतली जाईल असं कोर्टानं स्पष्ट केलंय।